स्टार्ट करायच्या आधी मला सांग. ओके. हॅलो फ्रेंड्स, दिस इज भूषण नेमलेकर ऑन दहिसर कनेक्ट. आणि आज मी ज्या व्यक्तीशी जोडलो गेलो आहे, हे माझे अतिशय चांगले मित्र आहेत. पण ते भारतात नसून भारतीय आहेत, पण ते न्यूझीलंडला आहेत आणि गेली 25 वर्ष न्यूझीलंडमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. शैलेश बागवे हे त्यांचं नाव आहे. हॅलो शैलेश, हाव आर यू? हो, हॅलो हॅलो भूषण साहेब, हाऊ आर यू? एकदम ऑल वेल, स्वामी कृपा. आणि सांगायचं म्हणजे शैलेशजी जे आहेत ते न्यूझीलंड वर्ल्ड न्यूज पॉझिटिव्ह ह्या न्यूज चॅनेलचे फाउंडर आहेत मित्रांनो. आणि एक चांगले हरुंदरी बिझनेसमॅन आहेत, आंतरप्रनर आहेत, आणि सोशल वर्कर आहेत, किंवा तिकडे चांगले चांगली काय म्हणतात ना, पॉझिटिव्ह गोष्टी तिकडे करत असतात त्यांच्या नावाप्रमाणे. आणि ते आपल्याशी काही 2-3 वर्षापूर्वीच जोडले गेलेले होते. आणि वी डिड ट्राय टू कनेक्ट ऑन सर्टन प्रोजेक्ट्स. पण ते अनफॉर्च्युनेटली तिकडे टेक्निकली झाले नाही काही कारणास्तव. पण शैलेश, नॉट अन इश्यू. आज 76 आपला जो रिपब्लिक डे आहे, त्या हम्म. रिपब्लिक डे करता, गणतंत्र दिवसाकरता हार्दिक हम्म. शुभेच्छा. आणि आपण आपलं जे काही विचारांची देवाणघेवाण आहे ते आपण सुरू करूया. हम्म. सो हार्टी कॉंग्रॅच्युलेशन ऑन द रिपब्लिक डे. सेम 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 टू यू भूषण साहेब, आणि सगळ्या जे जे कोणी आपलं ऐकतायत या. इथे न्यूझीलंडमध्ये सुद्धा, इंडियामध्ये सुद्धा, हो. सगळीकडे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्यासाठी हा फार एक महत्वाचा दिवस आहे आज. सो रिपब्लिक डे इज ऑलवेज अ डे टू रिमेंबर अँड डे टू चेरिश. व्हेरी गुड. आणि आपण नक्कीच त्या निमित्तानेच आपण चांगला दिवस निवडला आहे की आपण आज बोलतोय. बरोबर. आणि मलाही बरं वाटतंय की ठीक आहे, आता मी लवकरच येणार पण आहे इंडियामध्ये. आफ्टर 16 years आय विल बी विजिटिंग, सो इट विल बी अ गुड चेंज फॉर मी एज वेल. कारण बरोबर. भारत तर खूप चेंज झाला आहे. बरोबर. पण आपल्याला भारताच्या विचारांचं जे आपण आलोय एवढ्या वर्षांपासनं, बरोबर. आणि जिथे भारत आहे आज, त्या निमित्ताने आपण पण काही कोलॅबरेशन करता येईल बरोबर. भारताबरोबर, न्यूझीलंड बरोबर. तर आपण त्याच्यावर बोलूया, काय काय करता येईल आपल्याला, काय नक्की. काय करता येतात आजकाल. सगळं जवळ झाल्यामुळे, हो. डिजिटल मीडियामुळे. आणि तू मीडियामध्ये आहेस, मी इथे हो. मीडियामध्ये आहेस, तो why not take the advantage of the network and the media that we all both have 100%. basically. 100%. 100%. काय हम्म. माहिती आहे का शैलेश, माझं मेन उद्देश तुझ्याबरोबर जोडण्याचं असं आहे की आपल्या इकडे चांगले प्रोफेशनल्स आहेत आणि चांगले चांगले एंटरप्रेन्योर्स आहेत की जे हम्म. न्यूझीलंडशी जोडले जाऊ शकतात. आणि बरोबर. the fact that you are there for so many years, we राईट. can collaborate with those people आणि त्यांचाही बिझनेस तिकडे वाढेल. आपल्या तिकडचे काही न्यूझीलंडचे काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतील म्हणा, किंवा काही जे व्हॉट हम्म. प्लान्स यू हॅव, ते आपण इथे हम्म. शेअर करू शकतो. कळलं की नाही? ते इथे हो. करोडोची पॉप्युलेशन आहे, तर त्या अनुषंगाने आपण ते पुढे घेऊन जाऊ हम्म. शकतो. तर थोडं अ- स्वतःबद्दल जर माझ्या इकडच्या प्रेक्षकांना सांगितलं की हम्म. व्हॉट इज युअर रोल सिन्स 25 years, थोडं बहुत की काय केलं आणि काय पुढचे प्लान आहेत, तर आय विल बी रिअली ऑब्लाइज. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. 25 वर्षापूर्वी मी जेव्हा इथे आलो, हो. तेव्हा पहिल्यांदा न्यूझीलंड देशाने भारतासाठी इमिग्रेशन ओपन केलं होतं. बर. मी येस तोपर्यंत भारताला इझी नव्हतं हा. इमिग्रेशन, हा. किंवा रेसिडेन्सी मिळणं, किंवा सिटिझनशिप मिळणं, इवन इवन वर्क विजा मिळणं. हम्म. इट वॉज नॉट दॅट इझी. आणि कारण ते पॉलिसीच नव्हती भारतासाठी. बर. तर तेव्हा, आणि तेव्हा पॉप्युलेशनही फक्त 35 लाख होतं, म्हणजे 3.5 मिलियन होतं फक्त. हम्म. सो व्हेरी लेस. आज 5.5-6 मिलियन आहे. So it has grown up in the last 25 years since I have been here. So I have seen a big change from 3.5 million to 6 million. But when I came here, माझं प्रोफेशन वेगळं वेगळं होतं. त्यावेळेस सुद्धा मी फायनान्स, बिझनेस ॲडवायझरी, अकाउंटिंग ह्याच्यामध्ये होतं. पण मी लवकरच इथे मला जे करायचं होतं, माझ्या मनात जे विचार होते, विजन होतं की एक मीडिया, एक कम्युनिकेशन चॅनल मला हवं होतं बेसिकली. सो अपार्ट फ्रॉम माय फायनान्स, माझं बॅकग्राऊंड आहे कॉमर्स डिग्री, लॉ डिग्री, हे सगळं मी भारतातून केलं आहे हम्म. बेसिकली. आणि मग मी इथे येऊन ते परस्यू पण केलं ओके. काही 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 अर्थाने.
बट मला जे परस्यू करायचं होतं अजून त्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे क्वालिफिकेशन हा एक भाग झाला. पण आपली नैसर्गिक एक आपल्याला एक इच्छा असते, नॅचरल, हो. आणि एक टॅलेंट आपल्याला एक्सप्लोअर करायची असते. तर त्या अँगलने मी बरेच मग इथे मीडिया चॅनल सुरू केली, मग इव्हेंट्स सुरू केले. आणि इव्हेंट्स, आणि मग त्याच्यानंतर काही लास्ट फ्यू वर्षानंतर, की मराठी कल्चरला कसं आपण ठेवता येईल इथे सुद्धा. प्रोजेक्ट कारण करता हा येईल. देश कारण हा देश पूर्ण हो युरोपियन देश असल्यामुळे, हो हो. आणि त्यावेळेस भारतीय फार कमी होते भूषण साहेब. तर बरं. तेव्हा आत्ता 2.5 पावणे 3 लाख आहेत हम्म. भारतीय. बरं. त्यावेळेस आम्ही आलो तेव्हा एक 10,000च होते फक्त. म्हणजे तू विचार कर, फार मोठा गॅप आहे. हो हो हो. तेव्हा आम्ही सगळं बघितलेलं आहे त्या त्या अँगलनी, कसं इव्हॉल्व्ह झाले आपले भारतीय इकडे, आणि किती आता इव्हेंट्स होत आहेत, आणि किती इव्हन खाण्याचे पदार्थ आणि सामान, दुकानं, हे सगळं आता भरपूर मिळतंय आता आपल्याला सगळं. बरं. पण ते इव्हॉल्व्ह होता होता आम्ही बघितलेलं आहे. हम्म. किती कमी आम्हाला मिळत होतं, म्हणजे आम्ही सगळं, आम्हाला आमचं मन मारून इकडचं सगळं हे केलेलं आहे तसं. बरोबर. म्हणजे गरज नाही की फक्त मराठी जसं, पण शेवटी आपली कल्चर, आपलं फूड, आपले कल्चर हे राहणं, हे इम्पॉर्टंट होतं. तर मग ते लास्ट 2-3 वर्षांनी जास्त, म्हणजे लास्ट 5-10 वर्षात बरेचसे मग मी त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने इव्हेंट्स करायला लागलो, की आपलं मराठी कसं हे होईल. हम्म. आणि मग त्या निमित्तानेच आत्ता आत्ता गेल्या वर्षीच मी आपला मराठी सिनेमा, पहिल्यांदा भारतीय सिनेमा, इनफॅक्ट मराठी पण नाही, पहिला भारतीय सिनेमा, आणि तो अनायसा मराठी होता. त्याचा रेड कार्पेट प्रीमियर केला, आणि इट वॉज व्हेरी वेल रिसिव्ड बाय द न्यूझीलंड पीपल. आणि नुसतं मराठी माणसं म्हणून नाहीत, पण सगळ्या इंडियन कम्युनिटीनी त्याला, आणि युरोपियन कम्युनिटीनी त्याला खूप सक्सेस मिळाला. सो दॅट वॉज अ गुड स्टार्टिंग पॉइंट लास्ट इयर, बरं. to uplift the Marathi culture, uplift the Maraठी cinema, uplift the Maraठी movies. And that is what my goal is now. Is इंडियन सिनेमा असतो, पण त्यातल्या त्यात मराठी सिनेमाला कधी आपण त्या लेवलवर बघत नाही. हो. तर माझी अशी इच्छा आहे की आपण बघावं सगळ्यांनी. हम्म. आपण जर दुसऱ्या कल्चरच्या सिनेमाला मोठं ठरतो तर इट्स गुड. सगळ्या सिनेमाला मोठं ठरवावं, तर मग मराठीला का नाही? असा माझा एक इट्स अ सिम्पल, गुड थॉट प्रोसेस. व्हेरी गुड. इट्स अ व्हेरी सिम्पल थॉट प्रोसेस, बिकॉज वी थ्राईव्ह विथ आवर लँग्वेजेस. मल्टीकल्चरल लँग्वेज आहे इंडियामध्ये, आणि आपण सगळ्यांना रिस्पेक्ट देतो, सगळ्यांना आपण हे करतो, सगळ्यांना आपण मिसळून राहतो. पण आपण जेवढं लेवल इम्पॉर्टन्स द्यायचं आहे मराठी सिनेमाला किंवा मराठी लँग्वेजला, तेवढं आपण देत नाही. कारण आपण फार एक मध्ये एक्सेप्टन्स थोडं करतो. इंटरप्ट करतो. आता तर मराठी भाषेला सॉरी, मध्येच बोललो मी, पण अभिजात हा. दर्जा मिळालेला आहे हे सांगण्यामध्ये मला फार अभिमान वाटतो की ह्या वर्षीच, आय मीन रादर लास्ट इयर, आपल्याला त्याचं हे मिळालेलं आहे, म्हणतात ना अभिजात दर्जा. त्यामुळे वी अरे आर वा. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ इट. तर हम्म. अगदी योग्य वेळेस, आय थिंक शैलेश, यू हॅव स्टार्टेड दिस थॉट प्रोसेस की आपण मराठी हम्म. सिनेमा म्हणा किंवा थिएटर्स ऍब्सोल्युटली. आहे त्याच्या हे आपण जर तिकडे घेऊन गेलो किंवा अशा काही कार्यक्रम केले तर आय थिंक, किंवा इकडच्या प्रोफेशनल्सना हम्म. किंवा एंटरप्रेनर्सना तिकडे प्रोजेक्ट केलं तर मला वाटतं अतिशय योग्य होईल. त्या दृष्टीने आपण खरंच आज हा इंटरव्ह्यू मुद्दाम करत आहोत. थँक्यू आणि नाही, सॉरी नाही. केल्याबद्दल. नाही, नाही, अगदी बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की मी आता 25 वर्ष इथे आहे, पण तू तर आता तिकडेच आहेस. हो. तर मला असं वाटतं की वारंवार आपल्याला आपल्याच लोकांना, आपल्यासाठीच, इव्हन आपण इन्क्लुडिंग आपल्याला, एक रिमाइंडर असलंच पाहिजे आपल्या मराठी लोकांचं, की आपल्या देशाला जर दिशा दिली आहे प्रत्येक क्षेत्रात, मग ते ॲग्रिकल्चर असो, कॉन्स्टिट्यूशन असो, पॉलिटिकल असो, स्पोर्ट्स असो, यू नेम इट, फिल्म इंडस्ट्री असो, सगळे जे इंट्रोडक्शन जे माणसं होती ती आपल्याच महाराष्ट्रात मधली होती, आणि हो. मराठी होती बहुता सगळेजण, इन्क्लुडिंग आपली सिंगर लता मंगेशकर म्हणा, गावस्कर म्हणा, त्या काळातला आता संजीत तेंडुलकर म्हणा. सो एव्हरी वन हॅज कॉन्ट्रीब्युटेड अ लॉट, बट वी आर नॉट टॉकिंग अ भारतरत्न लॉट अबाउट इट. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत.
कॉन्स्टिट्यूशन त्यांनी हे ऍब्सोल्युटली. केलेलं आहे. त्यामुळे ऍब्सोल्युटली. आपल्याला अभिमान आहे सगळ्या ह्या व्यक्तींचा. आय मीन अशा ज्याला आपण म्हणतो ना की आपण तुलनाच करू शकत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की ॲज व्हॉट यू सेड की आपण प्रयत्न तरी करणं गरजेचं आहे. आणि आता मला वाटतं चांगलं ओपन अप होत चाललेलं आहे सगळ्या देशांचं इंटरॅक्शन एकमेकाबरोबर. तर दिस इज अ राईट ऍब्सोल्युटली. टाइम दॅट यू ऑल्सो थॉट आणि आपण एकत्र आलो. अजून हा. आणि आयडिया हां. आणि आणि मला माहिती आहे की तू ऑलरेडी बरंच काही तिकडे एंडोर्स आणि प्रमोट करतो हो, मराठी हो, क्षेत्रात. अँड विच इज व्हेरी, आय एम प्राऊड ऑफ इट, विच इज व्हेरी गुड, बिकॉज संतांचा देश आपण जे म्हणतो भारत, हो, आणि संत किती महाराष्ट्रीयन लोक होऊन गेलेत आणि हो. आहेत. आणि लिटरेचरमध्ये आपण किती पुढे आहोत, आपली भाषा म्हणून आपण किती पुढे आहोत. पण आपण त्याला जेवढी रिमाइंडर द्यायला पाहिजे ते आपलं तेवढं देत नाही. तर आम्ही आता इथे आल्यानंतर बघतो की आपलं बरंचसं कल्चर सुटत चाललंय इकडे. आणि आपण सुटत चाललंय म्हणजे आपण त्याला रिमाइंडर देत नाहीये बेसिकली. इट्स नॉट की आपल्याला प्रत्येक वेळेस इकडे येऊन मराठीच बोलायचंय आणि सतत सगळं जसं आपण बोलतो तसंच मराठी पण कंटिन्यू ठेवायचं, पण कंटिन्यू बोलायचंच नाही मराठी आणि तोडून टाकायचं, हे आपण जाणीव ठेवली पाहिजे की आपण तोडू नये नाही, मराठी भाषेला. अजिबात अजिबात नाही. असं असं माझं एक सिंपल म्हण आहे. म्हणजे तरच आपल्या पुढच्या पिढीला, जनरेशन्सला त्यांना कळेल की जसं ते इतिहास बघतात तसंच मराठीचा पण इतिहास आहे, तो सतत त्यांनी बघावा. हो, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. बरोबर. छत्रपती पण शिवाजी महाराजांबद्दल पण आपल्याला आठवण राहणं फार गरजेचं आहे. 100% राणी कारण लक्ष्मीबाई अशी आहे. हा हा आपल्याला म्हणजे आता आज हा आपण इंटरव्ह्यू का करतोय बिकॉज यू स्पेसिफिकली वॉन्टेड टू कनेक्ट विथ द म्हणजे आपल्या मराठी या. साहित्यिक म्हणा किंवा मराठी लोकांबरोबर बिझनेस करायचा म्हणा. मी एम्फसाइज का ऍब्सोल्युटली. करतोय मित्रांनो की शैलेश जी मला ह्याच्याकरता जोडले गेले आहेत की ते मराठी चित्रपट इकडनं घेऊन जावं त्यांचा प्लॅन आहे. मराठी एंटरप्रेनर्सना त्यांना तिकडे घेऊन जायचं म्हणजे त्यांचा बिझनेस घेऊन जायचा येस. प्लॅन आहे. सो नो ऑफेन्स टू एनी अदर म्हणजे तसं आपण करत नाही की बाबा कोणा स्पेसिफिक लँग्वेजेस करता करत नाहीये. पण जर का शैलेश तसं थॉट प्रोसेस आहे तर वाय नॉट हेल्प आउट इन दिस एन्डेव्हर नाही का? ऑफकोर्स, ऑफकोर्स. आणि बिझनेसमध्ये लँग्वेज किंवा हे नसतं. हम्म. पण आपण जसं आता मराठी आहो, गुजराती आहो, हिंदी आहो, काही आहो, आपण पार्टनर असतोच एकमेकांचे 100% हो, हो. बिझनेसमध्ये. वी शेअर द सेम प्लॅटफॉर्म. वी शेअर द सेम प्लॅटफॉर्म, ॲब्सोल्युटली. सो आपण नुसतं टार्गेट करतोय मराठी असं नाहीये, पण मराठी आपण जर करतोय तर बेसिकली तिकडे महाराष्ट्रीयन लोक जी आहेत, जे लोक म्हणतात की अरे महाराष्ट्रीयन लोक बिझनेसमॅन नसतात किंवा हे नाही आहेत, हा जो एक समज आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे जरा मनातून. कारण बिझनेस बिझनेस असतो. आणि प्रत्येक वेळेस महाराष्ट्रीयन लोकांनी भरपूर बिझनेस केलाय, इन्क्लुडिंग हा जो मूवी मी केला होता आता, जो आम्ही आणला होता, जो सत्यशोधक, विच इज अबाउट महात्मा फुले. महात्मा फुले हे एंटरप्रेनर होते, बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत. ही वॉज अ सोशल आणि रिफॉर्मर ऍक्च्युली नाही का? हा, सोशल रिफॉर्मर, आणि ही वॉज ऑल्सो अन एंटरप्रेनर, अँड ही पुट येस. at that time all his money into the social reform. हा म्हणजे त्यांनी ते So, दाखवलं नाही पण ते तेवढे ही वॉज तेवढे केपेबल पण yeah, होते फायनान्शियली. capable होते. व्हेरी एक्झॅक्टली. गुड. आणि त्यांनी ते तो दिशा जी आहे त्या पैशाची योग्य त्याने दाखवली बाय बिंग अ सोशल एक्झॅक्टली. रिफॉर्मर एज वॉट नाही का? हा, आणि म्हणून मला त्याचं एक, मला पण एक जाणीव झाली की अरे आपण नुसतं म्हणतो की पण का आपल्याला नुसतं सांगण्यात आलंय, नुसतं आपल्याला बोलण्यात आलंय की मराठी लोक बिझनेसमॅन नाही, पण हे हिअर इट इज 19th सेंचुरीची गोष्ट करतोय महाराष्ट्रीयन, आणि तो एंटरप्रेनर होता त्यावेळेस. तर काय लोक म्हणतायत, आपण का लोकांचं ऐकायचो? इतिहासकडे जावा. हम्म. लोक जे म्हणतात त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः रिसर्च करा की एक्झॅक्टली काय आहे. बरोबर. मग तुम्हाला कळेल आणि मगच तुम्ही तुम्ही एकमेकांना सपोर्ट कराल बेसिकली. बरोबर. तो आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग त्याच्यासाठी तू आता तिकडे आहेस भारतामध्ये आणि मुंबईतच आहेस, तेव्हा इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर अस ॲट द मोमेंट टू रिअली कनेक्ट विथ न्यूझीलंड. अँड न्यूझीलंड बरोबर ऑस्ट्रेलिया पण आमच्याच लाईनीत असल्यामुळे, कॉन्टिनेंट तसंच. it's a continent, same island. It हो. will be great opportunity for those people to interact with these two big good islands, हम्म, हम्म, basically, हम्म, हम्म. and then create something unique for everyone, basically. आणि बरोबर. हिथून आपण तिकडे काही भारतात चांगल्या गोष्टी
एक्सचेंज करू शकतो, स्किल एक्सचेंज करू शकतो, हम्म, हम्म, आणि मग तिथून आपण मग स्पोर्ट्स असो, फिल्म्स असो, क्रिएटिव्ह असो, काही असो, बिझनेस असो. आणि जरा आणि प्रत्येक कंट्रीला एकमेकांवर काही ना काहीतरी डिपेंड असतंच. हो हो. तेव्हा असं नसतं की हे तुमचं छोटी आहे कंट्री किंवा मोठी कंट्री, हा प्रश्न नसतो. लोक असं बघतात, अरे ही छोटी कंट्री, ह्याच्यात काय असणार आहे हम्म, आपल्यासाठी, त्यामुळे हम्म, हम्म. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, इन्साइट्स, आता तू जे इन्साइट्स भारताचे तू तिकडनं देऊ शकतोस इन्साइट्स. हो हो. काही लोकांना ज्यांना माहिती नाही, आपण अवेअरनेस करू शकतो. 100%. इकडचे इन्साइट्स मी देऊ शकतो, की काही अवेअरनेस बरोबर. तिकडनं देऊ शकतो. बरोबर. So we can have a two-way communication where they can get the answers and they can then think. We can give them a platform to think if they want to connect and they want to do something in any field that way. So could we also have collaborative efforts where न्यूझीलंड गव्हर्नमेंट म्हणा किंवा आपल्याकडनं जे काही फिल्म मेकर्स आहेत किंवा काही Hmm. आपले इकडचे जे इन्व्हेस्टर्स आहेत, काही त्यांना काही बिझनेस Hmm. करायचा आहे, तर आपल्याला तशी मदत मिळू शकेल का तिकडे 100%. शैलेश? 100%. आता इनफॅक्ट व्हेरी सून आमचा प्राईम मिनिस्टर आत्ताचा तो आता व्हेरी सून, आय थिंक नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ इज ऑल्सो प्लॅनिंग टू गो टू इंडिया फॉर द सेम रिझन, बर. फॉर बिझनेस deals and business talk, basically कोलॅबोरेशन. collaborations. Yeah. आता दिस इज राईट ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी कंट्री आफ्टर कोविड. सगळ्या कंट्रींना काही ना काहीतरी गरजा आहेत आणि सगळ्यांना इकॉनॉमी वाढवायची आहे आणि सगळे एकमेकांनाच हेल्प करतायत बेसिकली. सो Yeah, yeah. I mean, ultimately we are all intermingling with each other, interdependent. आपण असं इंटरडिपेंड. नाही का, हो. आपण सगळ्याच गोष्टी असे सक्षम नाही आहोत. तर लेट अस एक्झॅक्टली. एक्सेप्ट द फॅक्ट. आता कसं आहे की एक असतो ऍस्पेक्ट आपल्याला स्टुडंट ऍस्पेक्ट, काही लोकांना शिकायला यायचं, एक असतो टुरिझम ऍस्पेक्ट, काही लोकांना फिरायला यायचं आहे. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या गरजा असतात आपापल्या. इकडे जाऊन काय बघणार, तिकडे जाऊन काय करणार, काय आहे तिकडे. तर अदर साइड इज ऑलवेज ग्रीन असं म्हणजे आपण म्हणतो, तेव्हा ऍटलिस्ट ग्रीन नसलं तरी अवेअरनेस तर आपण देऊ शकतो बेसिकली त्या लोकांना. बरोबर. आणि मग त्यांना ते इन्फॉर्म डिसिशन घेता येईल त्यांना, की हम्म, करायचं तर काय हम्म, करायचं. हम्म. सो देर आर ऑपॉर्च्युनिटीज. आणि दुसरी गोष्ट असं आहे भूषण साहेब, की इमिग्रेशन हे फार आता इम्पॉर्टंट आहे बऱ्याच लोकांना, बऱ्याच कंट्रीला. बऱ्याच कंट्रीचे आता ट्रम्प आल्या आहे तिकडे, तर ही इज प्लॅनिंग टू डू टार्गेट इमिग्रेशन. मग काही लोकांचा जर तिकडनं जॉब जाणार, कारण न्यूझीलंड असं होतं हम्म. की पहिला भारतीय हा पहिला अमेरिकाला ट्राय करतो, मग नाही झालं की मग कॅनडा, मग नाही झालं की ऑस्ट्रेलिया, मग नाही झालं की न्यूझीलंड, असं होतं. पण आता ते सगळं डायनॅमिक्स फार चेंजेस झालेले आहेत. आता दे वॉन्ट विच एव्हर इज द बेस्ट अँड चीपेस्ट, कॉस्टिंग वाईज, इफेक्टिव्ह वाईज, त्या अँगलनी आता बघतायत बर. लोक. आणि शेवटी लोकांना मायग्रेट व्हायचंय किंवा लोकांना राहायचंय कुठेही वेगळ्या ठिकाणी. सो नाव दे आर मेकिंग डिसिशन्स ऑन बेस्ड ऑन एव्हरीथिंग इन्फॉर्म्ड. सो आधीसारखं नाही की मला युकेच पाहिजे किंवा युएसच पाहिजे. तर हम्म, हम्म, न्यूझीलंड इज बिकमिंग अ व्हेरी लुक्रेटिव्ह कंट्री एज वेल दॅट वे, फ्रॉम हम्म. दॅट पॉइंट. बरं. सो वी कॅन एक्सप्लोर दॅट, सांगायचं मला म्हणजे. मला मध्ये अजून स्वतःचं थोडं इनपुट द्यायचे आहेत की हम्म. शैलेश, माझ्या आपल्या ग्रुपमध्ये वी हॅव गॉट समथिंग लाईक अ दहिसर कनेक्ट इन्फो झोन, जस्ट फॉर हा युअर हा. इन्फॉर्मेशन. ज्याच्यामध्ये देर आर व्हेरी ऍक्टिव्ह पीपल हु आर इन टू बिझनेस, अँड दॅट बिझनेस कॅन बी ओव्हरसीज ऑल्सो. फॉर एक्झाम्पल, मी परवा करेक्ट. सेंट यू सम डिटेल्स अबाउट योगा एक्सपर्ट मिसेस मिनल ब्रीद. त्यांचं व्हायब्रंट राईट. ऊर्जा नावाचं त्यांची संस्था आहे. आणि राईट. त्या जगभर ऑनलाईन त्यांचे योगाचे क्लासेस असतात, ते हे करतात. अँड अतिशय त्यांचं प्रभुत्व आहे त्या फील्डमध्ये. तर ते हम्म. आपल्याबरोबर जोडले जाऊ शकतात, कारण तिकडे चांगलाच बरोबर. योगाला वगैरे पण स्कोप आहे. नंतर निशा केदार वेलिंग नावाच्या अतिशय चांगल्या व्यक्ती हे आहेत अंतरप्रेनर, की ज्या पैठणी साड्या किंवा टिपिकल आपल्या ज्या महाराष्ट्रीयन साड्या हम्म. असतात त्यांचा ते बिझनेस करतात, एक्झिबिशन हम्म. लावतात. कळलं की नाही? तर राईट. ते देखील राईट. आपल्या संस्थेशी तिकडे जोडले जाऊ शकतील. हम्म. श्रुती शितोळे नावाचे आहेत, त्यांचं ते आणि मिस्टर सौरभ त्यांचे जे पती आहेत, त्यांचं पोर्ट की ट्रॅव्हल्स इनकॉर्पोरेशन हा त्यांचा ऑल ओव्हर द वर्ल्डचा ट्रॅव्हल बिझनेस आहे. सो दे कॅन कनेक्ट विथ राईट. अस.
आणि लाईक वी कॅन स्टार्ट समथिंग ऑन दिस प्लॅटफॉर्म. 100%, 100%. नाही का? आय गेव यू सम नेम्स बिकॉज यू शुड नो की आपण ह्याच्यावरती सुरुवात तरी करू शकतो. अजून बरेच लोक आणि आहेत. आणि खास करून तू जे म्हटलंस ट्रॅव्हल इज डेफिनेटली व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज आजकाल कॉम्पिटिटिव्ह मार्केट असल्यामुळे सगळेजण बघतच असतात की कोण आपल्याला बेस्ट डील देतात किंवा हम्म, हम्म, बेस्ट कॉस्ट इफेक्टिव्ह देतात. हम्म, आणि तुला माहिती आहे की बरेच नॉर्मल आता जे एक्झिस्टंट ट्रॅव्हल एजंट्स आहेत, मग ते पंजाबी असो, गुजराती असो, इतर कुठलेही असो, दे मेक दोज कट थ्रोट डील्स बेसिकली. आणि महाराष्ट्रीयन जर कोण असेल ट्रॅव्हलमध्ये आणि तो जर आपल्या इकडे इकडे येऊ शकतो, तर इट्स अ गुड चॉईस अँड अ गुड कॉम्पिटिशन फॉर एव्हरी वन ओव्हर हिअर इन न्यूझीलंड. बिकॉज न्यूझीलंड ही फार छोटी कंट्री असल्यामुळे, ते व्हेरी कॉम्पिटिटिव्ह असल्यामुळे आणि छोटी असल्यामुळे, दे ऑलवेज लुक फॉर गुड डील्स. सो इट विल बी अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर दोज businesses like travel or ticketing हम्म, or even tours. हम्म, हम्म, We can collaborate. true. There's a lot of collaboration can be done, and we can send to and fro delegates can come from here. We can create tours, हम्म, like tailor-made tours for true. people from here to there and there to here. Precisely. Nothing stopping us. It will be awesome, in fact. Maharashtra is So, developing now as a tourism base. I'm sure you must be mm, aware की आपल्याकडे yes. महाराष्ट्रामध्ये समुद्रकिनारा एवढा चांगला आहे. कळलं की नाही? Mm. एन्व्हायरमेंट देखील आपण आता हे करून आपण टुरिझम डेव्हलप करतोय. त्या दृष्टीने आपण निश्चितपणे विचार करू शकतो शैलेश, दॅट वी कॅन डेव्हलप दॅट ऍस्पेक्ट ऑल्सो. हो, कळलं? कारण तुला सांगतो या. काही वर्षापूर्वी गोवा स्टेट ऑफ गोवा आणि इकडे आली होती हा. न्यूझीलंडमध्ये. दी केम, बरं. गव्हर्नमेंट हॅड कम सेंड द डेलिगेट्स अँड आय ऑर्गनाइज द होल इव्हेंट. वी ऑर्गनाइज्ड ऑल द इव्हेंट. आय अँड अदर couple of people were there. We organized the event for them over here to promote and to spread awareness of Goa, so that New Zealand people can see not just Indians but non-Indians also to True. go to India and go to Goa and visit Goa Yeah. and what is there to see and what is True. not there True. and what is the history with the Portuguese and हे सगळं. So it's amazing to give that sort of insights, for tourism basically. 100%, 100%. So same thing can happen in Maharashtra, for हा. Maharashtra तर basically. कोकणामध्ये आता एवढं टुरिझम डेव्हलप झालंय शैलेश, की Hmm. तिकडे Hmm. हाऊस बोट्स वगैरे आहेत. कळलं की नाही? छान लोक Correct. तिथे राहून आता एक 4-5 दिवसाचा तिकडे फॅमिली बरोबर राहू शकतात. अँड दे Hmm. दे हॅव गॉट कनेक्टिव्हिटी ऑल्सो देअर, वायफाय वगैरे. त्यामुळे आता त्या दृष्टीने जे 25 वर्ष आधी होतं ना, ते आता तसं नाहीये. हम्म. नाहीये, चेंज अ बरोबर आहे. लॉट. आणि वी आर व्हेरी पॉझिटिव्ह. आणि आय एम नॉट हम्म. टॉकिंग ओनली अबाउट महाराष्ट्र, इट कॅन बी ऑल अदर स्टेट्स ऑल्सो. म्हणजे All other fact states that as we well. are Yeah, speaking absolutely. with New Zealand, it can't be Hmm. just people coming to Maharashtra and then going back. They'll be exploring the other part of the country also. नाही Absolutely. का? तर Absolutely. तशा ह्याने पण बघूया. Absolutely. आणि ॲज अ हो. टोल्ड यू, आय हॅव गॉट अ पर्सन बाय द नेम ऑफ, ह्या सगळ्या अनुषंगाने मी का बोलतोय, जे जे मला आठवते आता, जान्हवी वारंग नावाची अतिशय चांगली अशी आंतरप्रेनर आहे, की जे असं Mhm. म्हणतात ना, वॉल हँगिंग वगैरे अशा टाईपचे त्यांचं फार मोठं जगभर ते एक्सपोर्ट करतात. तर ते Right. ऑल्सो कुड बी अ पार्ट ऑफ इट. आणि कलाशक्ती ही त्यांची हे आहे ऑर्गनायझेशन. कम्प्लिटली Hmm. वुमन त्यांचं हे आहे बेस. आणि स्त्रिया सगळे मिळून ते करतात. तर त्याचं एंड हे काय होणार, Good. की वी आर डुईंग वुमन एम्पॉवरमेंट. सो लेट Yes. स्पीक टू दोज पीपल. वन मिस्टर जोगी नावाचे आहेत, ते त्यांचे हम्म. कुर्ताज हे करतात. म्हणजे ही इज अ जेंटलमॅन, पण फक्त बरोबर. स्पेशलायझेशन इन कुर्ताज. आपल्या भरपूर कम्युनिटी तिकडे इंडियन आहेत, तर ते इकडनं हम्म. एक्सपोर्ट करू शकतील. म्हणजे वाय एम सेइंग इट, दिस अगेन कॅन बी अव्हेन्यू विच वी कॅन थिंक अबाउट. Absolutely, absolutely. No, no, nothing stopping us from doing all that stuff. But I think giving access is more important, and easy access through our channel will be a good thing for many people to explore that and make it happen. I would love to, when I come there, I would love to have some sort of collaborations as well established on डेफिनेटली. various level that really can benefit, but also that can give the benefit here in New Zealand for those people who are not getting. In New Zealand, it's a complete open market. There are a lot of things untapped from angle of Maharashtrian or from an angle of India. A lot of untapped areas are there.
and we can be the instrumental on doing many first things. 100%, 100%. So Let's just be like the we, first to begin this collaboration. आणि we look forward to your visit when you come over here. Of course, we'll catch up. आणि yeah, त्याही आधी जर काही मला इकडनं इन्फॉर्मेशन आय मीन अबाउट बिझनेस इफ आय कॅन सेंड टू यू आय yeah, पोस्ट इट सो दॅट यू कॅन मेक सम प्रिलिमिनरी टॉक्स विथ युअर फ्रेंड्स ओव्हर देअर आणि देन वी कॅन yes, टेक इट फॉरवर्ड सेम वे यू कॅन सेंड समथिंग विच आय कॅन वर्क आउट जसं ॲज यू फील की फिल्मचं आपण तिकडे चांगलं हे करू शकतो. So yeah. we can also work out on that when before you come, I'll do some homework on that. Yeah, the because that's what I'm looking forward to create a very big project on films, which is the International Film Festival, which will Yeah. be also one of its first kind. And that includes every regional movies from India and New Zealand and Australia. So it is going to be very, very huge project, but also it gives an exposure to the Indian films to put to display and showcase in New Zealand Even in on Australia, as what you said. various and Australia as well. But it's pretty much will be started in New Zealand. So it will be New Zealand, Australia, and India. But what I'm saying that Indian films can get a very good exposure here, not for just screening, but showcasing in a festival that we could be instrumental in creating a lot of awareness and access to the production houses and the creative people True, from true. each country. Definitely. And so that is something I want to really, really pursue that. So the more Indian people get involved or the creatives can get involved, it's definitely going to work very well. Even the New Zealand government would be helping out if there is such kind of a collaboration. They can Absolutely. subsidize the filmmaking over there for us. Absolutely. 100%. 100%. It's like 45, 40%, 45%, depending on the whole thing, we The can get project, subsidy. you feel Yeah, it depends depending on the on the project. project. For the whole project, So we can get definitely. So when subsidy. you come down over here, that you can bring the projections and we'll Yeah. discuss it in detail. And Yeah. look forward to your visit, Shailesh, when you're coming to Mumbai next week. Absolutely, Bhushan. I am looking forward to meet you as well In and person. meet your team as well and see how best we can be helpful to everyone Sure. and to each other, but also to everyone that are really spreading the knowledge is more important at this stage. So we will definitely make sure that we create some good inroads for everyone. Thank you. Thank you for your time, Shailesh, and I wish you all the best. And get ready for the visit to India. Yes, yes, I'm looking forward to. I'm excited. I hope it's the only thing is Bhushan, is I haven't been there for last 16 years, so I'm really a bit skeptical about the environment, the No, no, food, no. It's all the we are very nature. hospitable people. We are loving people. So I don't think you have to get worried about anything. Yeah, Climate is yeah. So pleasant. So don't get worried. God bless you, my friend. okay, thank you so Thanks for your much. time. Thank you, thank you.